हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापासून रात्रीच्या वेळेला पिऊ खूप रडत होती, म्हणून तिला आम्ही घेऊन गेलो दवाखान्यात. तर हे बाकीचे बाळ रडत होते तर ती सगळ्यांना अशी बघत होती. नंतर गेलो आम्ही यांच्या मामाच्या घरी. तर तिथे पण बाई काय जवळ थांबत नाही, तिची मस्ती चालूच होती. हे बघा, उठती पडती, तिला आता खूप खेळायला लागतं. ती जवळ असे घेतली का नको म्हणते. सगळे घर तिने सगळं चेक केलं, कुठं काय आहे कुठं काय नाही, सगळीकडं फिरून फिरून तिने बघितलं ना कशी मस्ती करते. दिवसभर तिला काहीच होत नाही. नवीन ठिकाणी गेलं का तिला तर खूपच मजा येते. दिवसभर आमच्या मॅडमला काहीच होत नाही, फक्त रात्रीचं झोपायच्या टायमाला रडतं. नंतर गेलो आम्ही धामणखेलच्या खंडोबाच्या मंदिरात. ते जुन्नरमध्येच आहे आणि हे म्हणजे जे जेजुरीचं देवस्थान आहे खंडोबाचं, त्याचंच हे एक छोटासा भाग म्हटलं तरी चालेल. जेव्हा दर्शनासाठी यांनी घंटी वाजवली ना, पिऊ तर खूपच घाबरली होती, तुम्ही बघू शकता. आणि तिथं गेलो तर काय, देवाच्या तिथे पडदा लावून घेतलेला होता, देवाची आंघोळ चालू होती. त्यामुळे आम्हाला काही देवाचं दर्शन होणार नाही असं तर वाटलंच होतं. मग काय, बाहेरूनच दर्शन घेऊन निघून जाणार होतो. पण तिथलच्या पुजाऱ्यांनी आम्हाला विचारलं कुठून आले काय, तर मग सांगितल्याच्या नंतर मग ते म्हटले जाऊ द्या. मग त्यांनी दर्शन करू दिलं आम्हाला, पण त्याचे काय फोटो व्हिडिओ काय काढू दिले नाही. त्यामुळे आम्ही दर्शन केलं आणि तिथून निघलो, कारण उशीर झालेला होता आम्हाला. पण आम्हाला माहीत नव्हतं की असं पडदा लावून घेतात म्हणून. आणि मग काय, पिऊला सगळ्या देवांचे दर्शन करून घेतलं आणि निघालो. मग आम्हाला पुढं पण दर्शनाला जायचं होतं. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, पिऊच्या पप्पांनीच पिऊला घेतलं, कारण गाडीवर तिला घेऊन बसल्याच्या नंतर गाडीवरून खाली उतरल्यावर मला तर तिला घेता येत नाही. ही तिथलची विहीर आहे आणि तिला असे लावून घेतल्यामुळे ते काही बघता येत नाही. दर्शन झाल्यावर मग गेलो वरती. मग गेल्याच्या नंतर असे व्हिडिओ काढा म्हटले, मग असे काही फोटो काढून घेतले पटापट. आणि नंतर आलो निमदरीमधील रेणुका मातेच्या दर्शनासाठी. तर हे जे मंदिर तुम्ही बघू शकता, तर हे सेम मंदिर मी कधीच इथे आलेलं नाही, कधी बघितलेलं पण नाही, मोबाईलवर पण नाही, पण सेम माझ्या स्वप्नात येत होतं, लग्नाच्या आधी पण आणि नंतर पण. मम्मी यांना बोलल्याच्या नंतर हे बोलले असं मंदिर आहे इथं, तर मग आम्ही म्हणून ह्या देवीच्या दर्शनासाठी आलो. आणि काय दर्शन घेतलं, पण तिथे काही फोटो वगैरे काढू दिले नाहीत. लक्षात आलं की प्रसाद घेतला नाही, मग हिचे पप्पा गेलेत प्रसाद आणायला. सुट्टीचा दिवस तर यांचा असाच निघून गेला. तर भेटूया आता पुढच्या भागात. तर आतासाठी बाय बाय.